आज आपल्या गावामध्ये महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या सर्व ग्रामस्थांना गावभेट देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। मतदानाला आता अवघे 5-6 दिवस उरले। गेल्या अनेक महिन्यापासून या निवडणुकीची रणधुमाळी चालू होती। 13 तारखेला मतदान आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे। या निवडणुकीमधून आपण देशाचा पंतप्रधान निवडणार आहे। खासदार तर निवडूच, पण खासदार निवडण्याचं कारण देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे। आणि सगळा सारासार जर विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये भारतात देशाची प्रगती, भारत देशाचे काम करण्याची पद्धत आणि नरेंद्र मोदीजींनी केलेला विकास या सगळ्या गोष्टी विचारात घेता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींशिवाय या देशाला पर्याय नाही ही गोष्ट आपल्याला स्पष्ट झालेली आहे। आणि म्हणून देशामध्ये जर नरेंद्र मोदीजी निवडून पंतप्रधान होणार असतील किंवा आपल्याला पंतप्रधान करायचंच आहे तर त्यासाठी आपल्या विभागाचा खासदार पण नरेंद्र मोदीजींच्याच विचारात असला पाहिजे हे या निवडणुकीचं मागचं सूत्र आहे। का पाहिजे सत्तेतला खासदार तर आपल्याला आपल्या भागामध्ये विकास काम करायचा, केंद्रातून मोठा निधी आहे, राज्याचा निधी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, या तिघांच्या माध्यमातून राज्यामध्ये गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला जातो। आता आपण पाहिजे आमचे दिलीप नाना वालेकर यांच्या माध्यमातून TPDC मधून अजितदादांनी जवळजवळ ₹1.25 कोटी रुपयाचा निधी या गावाला या परिसरामध्ये प्रत्येक गावाला हे कशासाठी की आपला माणूस होता आहे, विकास करणारा माणूस राज्यामध्ये नेतृत्व करतो, जिल्ह्याचं नेतृत्व करतो। मग केंद्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जर निधी आणायचा झाला तर तो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो। दुर्दैवानं निवडून दिलेल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात केंद्रामधून एकही रुपयाचा निधी आणला नाही आणि आपल्या मतदारसंघात 5 वर्ष मागे गेले। ही चूक सुधारायची असेल तर आपल्या समोर 4 महत्वाचे प्रश्न आहेत। एक पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे की जे गेले 13 वर्ष ज्याचा मी पाठपुरावा करतो, त्या प्रकल्पाची आजची किंमत जवळजवळ 24,000 कोटी रुपये आहे। आपले वाहतुकीचा प्रश्न आपल्या परिसरामध्ये केसनांद असेल, तिकडे सगळा वाघोली असेल, दोन्हीकंद असेल, सगळा परिसर पाहिला, शिक्रापूर, गोरेगाव भीमा इतकी प्रचंड ट्रॅफिक होते, लोकांना जायला याला तास ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं। साखरची एक ट्रॅफिक मोठी आहे, मोशीची ट्रॅफिक आहे। या सगळ्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर जर आपला तोडगा काढायचा झाला तर केंद्रातून 20,000 कोटी रुपये कमी पाहिजे। म्हणजे एकंदरीत फक्त 2 विषयासाठी आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाला जर 45-50,000 कोटी रुपये हवे असतील तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून द्या आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या हे सांगण्यात आलं। मी उभा राहिलो ठीक आहे, मला खासदार व्हायचं हे पण ठीक आहे, पण खासदार म्हणून मी काय फारसे करण्यापेक्षा यापेक्षा महत्वाचं माझ्या दृष्टीने या मतदारसंघाचे काम होणं गरजेचं आहे। ज्यासाठी मी गेले 15 वर्ष पाठपुरावा केला, मेहनत घेतली, ती कामं पूर्णत्वास न्यायची म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समोरचा उमेदवार कसा आहे त्याच्याबद्दल काही मी न बोललेलं बरोबर। आपणच याच गावातल्या लोकांनी परत गेल्या वेळेला निवडणुकीच्या प्रचाराला आले असं वर्गही काढून घेतले, नाही नीट तर मलाच मिळाला पण वर्गही काढून घेतले। आता त्या उमेदवारांना 5 वर्षामध्ये आपल्या गावाकडे पुढे जर पाहिलं नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल ह्या गावामध्ये प्रचार करायची मला फारशी गरज नाही। माझी 3री निवडणूक आहे, या गावाला मला कधी खाली बघू दिलं नाही। फार अगदी मला आठवत आहे 2009च्या काळापासून अगदी नामदेव तांबे माझ्याबरोबर साथीला होते तेव्हापासून मी येतोय। सगळी मंडळी सगळे चेहरे तुम्ही माझ्याबरोबर तेव्हापासून आहात, 15 वर्षापासून तुम्ही मला साथ दिलेली आहे आणि गेले 5 वर्ष काही नसताना मी मोठ्या प्रमाणात निधी आणू शकलो कारण आपले संबंध या मतदारसंघाचा विचार मी जरी पडलो पराभूत झालो
तरी विकासाचा पासून कधी दूर राहिलो नाही, काम करत राहिलो. आणि म्हणून मला या वेळेला पुन्हा एक संधी देण्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला माझा घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो. धन्यवाद.